राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण विभागातील घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून दखल। पोलिसांकडून आतापर्यंतची अपडेट आणि आरोपींचा तपशील मागितला। या प्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची सरकारला मोठी मागणी। एसआयटी गठीत करण्याच्या हालचालींना आला वेग। नमस्कार, देशनातीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळ्याची दखल आता ईडीने घेतली आहे। या घोटाळ्यासंदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याची प्रत, रिमांडची कॉपी, आरोपींचे बयान, आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील आणि आतापर्यंत तपासातील इतर माहिती ईडीने पोलिसांकडून मागून घेतली आहे। त्यामुळे या घोटाळ्याशी संबंधितांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। आतापर्यंत या संदर्भात झालेल्या घडामोडींवर आता जरा एक नजर टाकूया। नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्ती करण्यात आल्याचा काळा बाजार उघड झालाय। दरम्यान या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली असून प्रशासनाला कारवाईचे सक्त आदेश देण्यात आले आहेत। बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधीची चुना लावण्यात आल्याचे उजेडात आले। बोगस शिक्षकांशी संबंधित शालार्थ आयडी म्हणजेच त्यांचा वेतन देण्यासाठीच्या संगणकीकृत प्रक्रियेसंदर्भात अनेक डिव्हाइसेस म्हणजेच डेस्कटॉप कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल फोन्स वेगवेगळ्या लोकेशन्सवरून वेगवेगळ्या आयपी ॲड्रेसद्वारे वापरलं गेल्याचं दिसून येत आहे। तर मोठ्या संख्येने वेगवेगळे लोकेशन्स किंवा आयपी ॲड्रेस किंवा डिव्हाइस वापरलं गेल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। त्यामुळे सायबर सेल समोर या घोटाळ्याचा तपास करणं एक मोठं आव्हान होऊन बसलंय। या प्रकरणी एकट्या नागपूर विभागात झालेल्या 580 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। तर प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। त्यामुळे बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याच्या नोंदीही आता पोलीस तपासणार असल्याची माहिती आहे। शिक्षक घोटाळा मोठा आहे। ईडीने एसआयटी किंवा निवृत्त न्यायाधीश यांनी चौकशी करावी। जो संस्था चालक दोषी आहे, जे दोषी आहे त्याला सोडू नका। घोटाळा केला त्याला शिक्षा झालीच पाहिजे, पण निरपराध माणसाला यात शिक्षा देऊ नका अशी मागणी आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील केली आहे। शालार्थ आयडी घोटाळ्याचा नागपूर सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास करण्यात येतोय। सायबर पोलिसांनी एनआयसी आणि महाआयटी सर्व्हरकडून या घोटाळ्यासंदर्भात माहिती मागितली आहे। दरम्यान राज्य सरकारनेही शिक्षण क्षेत्रातून या एसआयटीच्या माध्यमातून तपास करण्यात यावा अशी मागणी होत असताना याच प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली आहेत।